पण तुम्ही आता पत्र दिली, नोटीस पाठवले, काय करणार आहे? मी काल सांगितलं होतं ना की हे पक्षाच्या विचारधारेला धरून नाही आहे, त्याबद्दल आम्हाला त्यांना नोटीस काढावी लागेल असं मी सांगितलेलं होतं. तशा पद्धतीनं नोटीस काढलेली. शेवटी तुम्ही एका राजकीय पक्षाचे सभासद असला, सदस्य असला, तर त्या पक्षाच्या विचारधारेपासून तुम्ही काही जरी बोलायला लागला तर कुठलाच पक्ष हे सहन करणार नाही, म्हणून नोटीस दिलेली आहे. काही प्रोसिजर असते, नोटीस दिल्यानंतर त्याला काय उत्तर येतं ते उत्तर आल्यानंतर आम्ही आता रोहित पवार काढलं त्यांनी पत्रकार परिषद. बाकीच्यांना मला काही बोलायचं नाही. पण दादा ते मी तुला नेहमी सांगतो, तू लोक मला इतके वर्ष ओळखतो, मी इथं जे BSIच्या मिटिंगला झालं ते व्यवस्थित सांगितलेलं आहे. पुढं साधारण आम्ही कृषी विभाग काय करणार आहे ते सांगितलेलं आहे. राज्य सरकारची भूमिका त्या ठिकाणी सांगितलेली. परंतु तुम्हाला बऱ्याच जणांना ह्याच्यात इंटरेस्ट नसतो. असं म्हणलं त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्याने तसं केलं नाही दादा, पण त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले दादा, दिवाळीच्या आधी देण्याचा प्रयत्न आहे. मी मुंबईला जाणार उद्या आहे. मी उद्याच्याला सेक्रेटरीला पण दुपारी बोलवलं आहे. आम्ही सगळ्या जिथं ही पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांचे सगळ्यांचे रिपोर्ट शेतकऱ्यांचे आलेत का, रिपोर्ट आल्या आमचे जे काही तरतूद करायची किंवा जो काही निधी उपलब्ध करायचा तो आम्ही तयार केलेला. आम्ही ताबडतोब EBTद्वारे त्यांच्या अकाउंटला